तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला. अक्कलकोटला बऱ्याच दिवसापासून इच्छा होती श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायची, पण कधी काही योग जुळून आले नाही. तर बऱ्याच दिवसापासून जायची इच्छा असल्यामुळे आज योग जुळून आलेत. आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले इथं संध्याकाळचे 3:45 आणि आम्ही निघणार इथं 4-4:30पर्यंत निघणार इथं. तर तुम्हाला पूर्ण अक्कलकोटचा प्रवास बघायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत हा आपला ब्लॉग बघा. तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये सजेशन करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आपला सगळा प्रवास या गाडीवर होणार आहे. या ट्रिपचा कशी गाडी जुनी आहे पण एकदम टाईट आहे, अजून काय विषय नाही. तर निघालोय आता आम्ही. आता वाजलेत 5. 4:30पर्यंत निघायचं चाललं होतं, पण हा पुण्यावरून यायचा होता, याला यायला वाजले 5. त्याच्यामुळं 5 वाजता का व्हायना पण निघालेलो आहे आम्ही, कारण आता माघार नाही. एकदा प्लॅन झाला, निघायचं ठरलं, निघायचं भले मग 5 वाजू नाही तर 6 वाजू. निघालोय आता आम्ही. दाखवतो तुम्हाला आता प्रवास कसा होतो आमचा. गावापासून थोडं पुढं आलोय आणि थांबलोय व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला निघूया. हायवेला आलोय आता. हा इकडनं अहिल्यानगरवरनं रस्ता येतो आणि इकडं सरळ सोलापूरला जातो. आपल्याला आता पहिलं सोलापूरला जायचं आहे. इथनं 250 किलोमीटर आहे. चला. तर मित्रांनो, आता आपण करमाळ्याच्या पुढे आलेलो इथं. करमाळा इथनं 5-6 किलोमीटर पाठीमागे राहिलेला आहे. आता दिवस मावळला आहे त्याच्यामुळं इथं थांबलो थोडं. म्हणलं थोडं थांबावं होतं. आता आपण इथनं टेंभुर्णी 40-50 किलोमीटर राहिलेली. पुढचा टॉप आपण टेंभुर्णीला घेणार येत, म्हणजे तिथनं टेंभुर्णीपासून आपल्याला पुण्यावरनं सोलापूर जाणारा हायवे लागेल. तिथनं आपल्याला लेफ्ट टर्न मारून सोलापूर हायवेने सरळ जायला लागेल. आता आपण मोहोळपाशी पोहोचलेलो इथं. आता वाजलेले 9:15. तर अजून 40-50 मिनिटात आपण सोलापूरला पोहोचतो. हे बघा आपली गाडी. फायनली मित्रांनो, आम्ही पोचलेलो इथं अक्कलकोटला. 11 वाजता पोचलो बरोबर. 11 वाजता पोचलो आणि रूम पण आम्हाला एकदम भारी भेटलेली आहे. श्री स्वामी समर्थ राजेराय मठ म्हणून ह्यांचा प्रकल्प आहे इथं. भारी रूम आहेत. 900 रुपयामध्ये रूम भेटली मित्रांनो, बघा तुम्ही. 3-4 लोक आरामशीर झोपू शकतात तिथं. अशा प्रकारची रूम आहे. क्लीन एकदम, स्वच्छता एकदम भारी. इथं मिरर आहे. इथं आपलं काय बॅगा ठेवायसाठी जागा आहे. वॉशरूम आहे एकदम स्वच्छ क्लीन. अशा प्रकारची रूम भेटले. रूममध्ये बॅगा ठेवल्या आणि लगेच आम्ही जेवण करायला आलो. आम्हाला त्यांनी 11 वाजले होते तरी पण जेवण दिलं तिथं. आणि ज्यांचा मठ आहे त्यांच्यातर्फे जेवण आणि नाश्ता फ्री असतो तिथं.
तर आत्तापर्यंत जो प्रवास झाला या प्रवासाने खूप दमलेलो आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ इथंच संपवू आपण. आणि आता आम्ही झोपतो आणि सकाळ उद्या उठल्याच्या नंतर स्वामींचं दर्शन घेऊ आणि रिटर्नचा प्रवास आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर चला, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.